नमस्कार मित्रांनो. मानवी जीवनातील सर्वात मोठे कोडे म्हणजे आपले स्वतःचे मन. आपण विचार करतो, अनुभव घेतो, प्रतिक्रिया देतो. पण हे सर्व करत असताना हे ज्याच्या मार्फत करतो, तो जो द्रष्टा आहे, त्याला आपण विसरतो. आजच्या या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात जेथे आपण तणाव, नैराश्य, अस्वस्थता ही एक सर्वांच्या जीवनात सामान्य गोष्ट बनलेली आहे, तिथे ध्यान म्हणजेच मेडिटेशन हे केवळ एक तंत्र न राहता सर्वांसाठी एक जगण्याची कलाच बनलेली आहे. आज आपण केवळ डोळे मिटून बसण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान असे न समजता आपल्या विचारांच्या गर्दीत एक तटस्थ निरीक्षक म्हणून कसे उभे राहायचे याचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या तुमचे विचार नसून त्या विचारांशी तुमचे असलेले नाते हे आहे? जर तुम्ही तुमच्या विचारांपासून थोडेसे दूर होऊन त्यांना फक्त एक साक्षी भावाने पाहिले तर तुमचे आयुष्य बदलू शकते. आज आपण ध्यानाच्या प्रवासात ध्यान कसे करावे, ध्यानाचे महत्त्व काय, ध्यान करताना काय काळजी घ्यावे याबद्दल थोडी माहिती मिळवणार आहोत. ध्यानाची प्रक्रिया ही जरी पूर्णपणे आंतरिक असली तरी सुरुवातीच्या काळात बाह्य वातावरण आणि साहित्याचा प्रभाव आपल्या चित्ताच्या एकाग्रतेसाठी खूप प्रभाव पाडतो. ध्यानासाठी लागणारे साहित्य हे अत्यंत साधे असते, पण या साहित्याचा उद्देश केवळ शरीराला आधार देणे असा नसून आपल्या मनाला आता आपण ध्यानाच्या अवस्थेत जात आहोत असा संदेश देणे असतो. ध्यानासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक शांत आणि हवेशीर जागा. एक अशी जागा जिथे तुम्हाला कमीत कमी 20 ते 30 मिनिटे कोणीही डिस्टर्ब करणार नाही, कोणताही व्यत्यय येणार नाही अशी जागा. तसंच ध्यानासाठी काही साहित्य लागतात. त्याच्यामध्ये आसन हे असतं. आसन का लागतं? कारण जमिनीची थंडी किंवा ओलावा थेट शरीराला लागू नये यासाठी आसन लागते. यासाठी काय करावे तर एखादे सुती कापड, लोकरीचे आसन किंवा एखादी चटई याचा वापर करू शकतो. आजकाल योगा मॅट देखील मिळते, त्या योगा मॅटचा वापर करू शकतो. आसनाचा वापर केल्यामुळे शरीराची जी ऊर्जा असते ती जमिनीमध्ये विसर्जन होत नाही त्याची, आणि ते एक ऊर्जा वलय तयार करण्यासाठी मदत करते. जर तुम्हाला जमिनीवर बसणे कठीण जात असेल तर तुम्ही खुर्चीवर देखील बसू शकता. त्यामुळे पाठीचा कणा देखील सरळ राहतो आणि ज्यांना त्रास होत असेल पायाचा, कमरेचा, त्यांचा त्रास देखील कमी होतो. आता ध्यान करताना कपडे अत्यंत सैल आणि सुती घालावेत. घट्ट कपड्यांमुळे काय होतं की शरीर आखडून जातं, रक्ताभिसरण क्रिया थोडीशी मंदावते, श्वसन घेताना थोडासा अडथळा निर्माण होतो. मन सारखं जिथे टाईट कपडे झाले तिथे जातं, त्यामुळे तुमचं लक्ष वारंवार शरीराकडे वळते. तुम्ही ध्यानात मन लावू शकत नाही, त्यामुळे म्हणून कपडे सैल घालावेत. वातावरणात प्रसन्नता निर्माण करण्यासाठी मंद सुगंधित अगरबत्ती लावावी. नैसर्गिक तेलाचा दिवा देखील लावू शकता. कृत्रिम रूम स्प्रे टाळावेत, त्यामुळे श्वासोच्छ्वास घेताना त्रास होतो आणि ते त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे नैसर्गिक अगरबत्ती किंवा गुलाबाचे फुलं किंवा सुगंधित काही फुलं आपण ध्यानाला बसलेलो आहे त्याच्या आसपास ठेवावी. त्यामुळे त्या नैसर्गिक फुलांचा सुगंध, अगरबत्तीचा सुगंध, त्याच्यामुळे आपल्याला त्रासही होत नाही आणि ध्यान करताना एक शांतता लाभते. आता ध्यान करण्यापूर्वी काही गोष्टी पाळायच्या असतात. ध्यानाला बसण्यापूर्वी काही तयारी करावी लागते. जसं की आपण एखाद्या प्रवासाला जाताना तयारी करतो तशीच आंतरयात्रा करण्यासाठी देखील
त्या प्रवासाची तयारी करावी लागते. आपले शरीर आणि मन जर ध्यानासाठी तयार नसेल तर डोळे मिटून बसल्याने आपल्याला योग्य ते परिणाम मिळणार नाही. ध्यानापूर्वी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे, ज्याला ध्यानपूर्व विधी देखील म्हणतात. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे वेळ. ध्यानासाठी पहाटेची वेळ ही चांगली मानली जाते, कारण यावेळी वातावरण शांत असते, थंड असते. आपल्या मनामध्ये विचारांची जी गर्दी असते ती देखील पहाटेच्या वेळी कमी असते. परंतु आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येकाला पहाटे ध्यान करणे शक्य होत नाही. तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी देखील तुम्ही ध्यान करू शकता, किंवा रात्री झोपण्याआधी देखील तुम्ही ध्यान करू शकता. परंतु जेव्हा तुम्ही एखादी वेळ ध्यानाची निश्चित केली तर तीच वेळ निश्चित करावी. रोज त्याच वेळेला तुम्ही ध्यान करावे, जेणेकरून काय होते की तुमच्या शरीराला आणि तुमच्या मेंदूला त्या वेळेची सवय लागते. जसं सकाळी उठायची आपल्याला सवय लागते की त्याच वेळेला आपण उठतो, तसं ध्यानाची देखील एक सवय लावायची की ह्या वेळेलाच मी ध्यान करेल. त्यामुळे ती हळूहळू सवय बनते आणि ती सवय जीवनाचा एक भाग बनून जाते. तसेच जेवण केल्यानंतर लगेच ध्यान करणे टाळावे, कारण पचनक्रियेसाठी ऊर्जा लागते आणि आपल्या शरीरातील सर्व ऊर्जा ही पचनक्रियेकडे वळते. त्यामुळे मेंदूला सुस्ती येते आणि त्यामुळे ध्यान करताना झोप येऊन जाते. त्यामुळे ध्यान करण्यापूर्वी किमान 2 तास आधी जेवण झालेले असावे किंवा हलका नाश्ता केलेला असावा. त्यामुळे आपली शरीरातील ऊर्जा ही पचनक्रियेकडे न वळता आपल्या मनाकडे, चित्ताकडे वळू शकेल. ध्यानापूर्वी शरीराला थोडे शिथिल करणे गरजेचे असते. यासाठी थोडेसे चालावे, काही थोडेफार योगासने करावेत. त्यामुळे शरीराची जडता निघून जाईल आणि शरीराची जडता निघून गेली की मन एकाग्र करणे सोपे होते. मोबाईल फोन सायलेंट करणे किंवा दुसऱ्या खोलीत ठेवणे हा आजच्या काळातील सर्वात मोठा नियम आहे. कोणत्याही बाह्य विचलतेपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. हा ध्यानाचा सर्वात मोठा नियम आहे. आता टाळायच्या गोष्टी असतात देखील काही, तर त्या टाळायच्या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपेक्षा. मी आज ध्यानाला बसतो आहे तर मला काहीतरी अनुभव येईल, कसली तरी अनुभूती येईल, माझे विचार आज पूर्णपणे थांबतील. अशा अपेक्षा ध्यानाला बसताना बिलकुल ठेवू नये. ध्यान करताना कुठलीही अपेक्षा ठेवू नये. अपेक्षा या विचारांना जन्म देतात आणि विचारांचे ओझे ध्यानामध्ये ध्यान करताना बाधक ठरते. त्यामुळे कुठलीही अपेक्षा करू नये. चहा, कॉफी यांसारखी उत्तेजक पेय ध्यानापूर्वी पिऊ नयेत, कारण त्यामुळे मज्जासंस्था विनाकारण न उत्तेजित होते आणि ध्यानाला शांत बसणे थोडेसे कठीण जाते. आता ध्यानाला बसताना शरीराची स्थिती काय असावी, ध्यानाला कसं बसावं, कुठल्या पोझिशनमध्ये बसावं, ज्यावर अनेक जण वेगवेगळे तर्कवितर्क देतात. पण विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी एकत्र करून आपण ध्यानाला कसं बसावं ते सांगतो. पहिलं तर पाठीचा कणा सरळ करणे खूप अनिवार्य आहे. पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा एक प्रकारे अँटिना असतो. जेव्हा आपण पाठीचा कणा वाकवून बसतो तेव्हा आपल्या फुफ्फुसांची श्वास घेण्याची क्षमताही थोडी कमी होते, ज्यामुळे लवकर थकवा जाणवतो. आणि वैज्ञानिकदृष्ट्या देखील पाठ सरळ करणे चांगले मानले जाते. सरळ पाठीचा कणा मेंदूला अलर्ट ठेवण्याचे काम करतो. वाकून बसल्याने शरीरातील मेलॅटोनिन नावाचे जे हार्मोन्स असते त्याचे प्रमाण वाढू लागते, ज्यामुळे थकवा येतो, झोप लागते. ध्यानाचा उद्देश हा झोपणे नसून पूर्णपणे जागणे हा आहे. त्यामुळे पाठीचा कणा सरळ ठेवून बसावे. आध्यात्मिक दृष्टीने जेव्हा ऊर्जेचा प्रवाह वाहतो तेव्हा तो खालून वरच्या दिशेने वाहतो. त्यासाठी पाठीचा कणा हा सरळ असणे आवश्यक असते. स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्यावेळी आपण ध्यान करतो तेव्हा शरीरातील चेतना
सहस्त्राकार चक्राच्या दिशेने जाऊ लागते. हा प्रवास सुरळीत होण्यासाठी पाठीचा कणा सरळ असणे आवश्यक असते. बसण्याच्या पद्धतीने सुखासनात बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे. हात नेहमी ज्ञानमुद्रेत किंवा एकमेकांवर पालथे ठेवून बसावेत. शरीरातील प्राणवायूचे यामुळे नियंत्रण होते. एकाग्रता लवकर वाढते. खांदे सैल ठेवावेत. छाती थोडी बाहेरच्या बाजूला असावी, ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा येणार नाही. शरीर खूप ताणलेले नसावे. पाठीचा कणा भले सरळ असेल, परंतु शरीर हे सैल असावे. खूप आखडून बसू नये. पूर्ण शरीर रिलॅक्समध्ये बसावे. भगवान बुद्धांनी अनुभवावर आधारित विपश्यना हे ध्यानाचे तंत्र सांगितले आहे. विपश्यना म्हणजे जे जसे आहे तसे पाहणे. बुद्ध म्हणतात की आपले मन हे एका माकडासारखे आहे. ते सतत एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असते. त्या मनाला शांत करण्यासाठी श्वास हा त्या धाग्याचे काम करतो. हा श्वासरूपी दोरा हा त्या मनाला बांधून ठेवतो. तसेच मनामध्ये जे काही अशुद्ध आहे ते काढून टाकण्याचे काम देखील यामुळे होते. बुद्धांनी सांगितले आहे, श्वासाच्या येण्या जाण्यावर लक्ष केंद्रित करताना शरीर आणि मनामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदनांचे फक्त तटस्थपणे निरीक्षण करावे. जर शरीरामध्ये खाज सुटली तर लगेच खाजवू नका. त्या खाजीच्या संवेदनेकडे तटस्थपणे पहा. साक्षी भावने पहा. ती निर्माण होते आणि काही वेळाने नष्ट होते. यालाच अनित्य बोध म्हणतात. तेव्हा आपण संवेदनाशी जोडलेलो असतो. तेव्हा आपण फक्त साक्षी भावने त्या संवेदना पाहतो, तटस्थपणे पाहतो. ओशोंचे विचार आधुनिक काळात खूप चांगले आहेत. ते म्हणतात की ध्यान हे काही करणे नाही, तर ध्यान हे अकर्म आहे, नॉन डुईंग आहे. ओशो साक्षीभाव यावर अधिक भर देतात. ते म्हणतात की विचारांसोबत लढू नका. विचार येतात जातात, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही विचारांशी लढत बसलात तर तुम्ही त्यांना अधिक ऊर्जा देता. विचारांना केवळ एका आरशाप्रमाणे पहा. जसा आरसा त्याच्या समोरून जाणाऱ्या येणाऱ्या कोणत्याही प्रतिबिंबाने प्रभावित होत नाही. तो केवळ त्याच्या समोर जे काही चित्र येतं ते परावर्तित करतो. तसंच आपलं मन, आपल्या मनामध्ये विचार येतात जातात, त्याचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नये. ते फक्त येतात जातात. त्यांना जसे आले तसे गेले, फक्त पाहत राहावे. यासाठी नदीचे एक उदाहरण आहे. एक नदी वाहत आहे. त्या नदीच्या पाण्यासोबत कचरा वाहत आहे, फुलं वाहतात, झाडाची पानं वाहतात, आणि तुम्ही तटावर बसून फक्त ते पाहतात. तुम्ही ते नदीतील कचरा काढण्याचा प्रयत्न करत नाही. ते फुलं वेचण्याचा प्रयत्न करत नाही. नदीमध्ये जे लाकूड आहे ते काढण्याचा प्रयत्न करत नाही. नदीसोबत जे वाहत चाललंय ते फक्त पाहता किनाऱ्यावर बसून. तुम्ही किनाऱ्यावर बसलेले आहात आणि नदीचं पाणी जे वाहत आहे ते फक्त पाहतात. तसं विचारांना पाहावे. विचार जसे येत आहेत, जसे वाहत आहेत तसे पाहावे. कुठलीही प्रतिक्रिया न देता तटस्थपणे पाहावे. ही तटस्थताच आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देते. आता आपण ध्यानाच्या अशा टप्प्याकडे वळू जे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवापर्यंत घेऊन जातं. आपल्या निश्चित केलेल्या जागी सुखद स्थितीत बसा. सुखासनामध्ये बसा. डोळे हळुवारपणे मिटा. डोळ्यांच्या स्नायूवर कुठलाही ताण येऊ देऊ नका. पाठीचा कणा सरळ ठेवा. छाती थोडीशी बाहेर काढा. शरीर शिथिल ठेवा. तणावामध्ये बसू नका. शरीर सैल सोडून बसा. त्यानंतर 5 ते 10 वेळा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. हे थोडा वेळच करा. त्यानंतर श्वास सोडताना तुम्ही
शरीरातील ताण बाहेर काढत आहेत अशी कल्पना करा. प्रत्येक श्वास जेव्हा बाहेर पडतो तेव्हा शरीरातील घनता, शरीरातील जडपणा बाहेर पडत आहे अशी कल्पना करून श्वास बाहेर टाका. त्यानंतर श्वास हळूहळू घेण्याचा प्रयत्न करा. हळूहळू घेता घेता श्वास नैसर्गिकरित्या जसा येत आहे तसे पाहण्याचा प्रयत्न करा. श्वास जसा येतोय तसे पहा. श्वास जसा जातोय तसा पहा. तुमच्या स्वाभाविक श्वासाकडे पहा. श्वास जबरदस्ती घेण्याचा किंवा जबरदस्ती सोडण्याचा प्रयत्न करू नका. श्वास जसा चालू आहे तसाच पहा. नाकाच्या टोकाशी जेव्हा श्वास आत येतो तेव्हा तिथे जाणवणारा स्पर्श पहा. तसेच तो बाहेर जाताना तेवढ्या भागामध्ये नाकाच्या टोकापाशी काय होत आहे, कसा तो बाहेर जात आहे ते पहा. त्याचा उबदारपणा अनुभवा. जर मन भटकले तर पुन्हा श्वासावर आणा. मन हे भटकणारच. मन पुन्हा भटकले तर श्वासोच्छ्वास थोडासा वाढवा आणि पुन्हा नॉर्मली करा. पुन्हा नैसर्गिकरित्या करा. श्वास हा तुमचा वर्तमानामध्ये जगण्याचा एक पुरावा आहे. काही वेळाने तुमच्या मनात विचारांची गर्दी निर्माण होईल. हे अत्यंत स्वाभाविक आहे. भगवान बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे विचारांना तुम्ही पाहुणे समजा. पाहुणे येतात, जातात. तुम्ही मात्र घरमालक आहात. तुम्ही घरमालकाप्रमाणे स्थिर राहा. जेव्हा एखादा विचार येईल तेव्हा त्याला ओळखा. हा विचार आला आहे, ही जुनी आठवण आली आहे, हा भविष्यातला विचार आहे, हा भूतकाळातला विचार आहे असे फक्त जाणा. मनातल्या मनात थोडंसं त्या विचाराकडे पहा आणि म्हणा हा विचार आला आहे आणि पुन्हा श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करा. विचारांसोबत संवाद साधू नका. त्याचे विश्लेषण करू नका. फक्त एक वेळ पहा आणि तटस्थ भावाने म्हणा विचार आला आहे आणि पुन्हा श्वासोच्छ्वासाकडे लक्ष केंद्रित करा. हे क्रिया करत राहा. विचार आला ॲक्सेप्ट करा आणि पुन्हा श्वासोच्छ्वासाकडे लक्ष केंद्रित करा. यालाच तटस्थपणे विचारांना पाहणे म्हणतात. विचार आला, रिॲक्ट केलं नाही, फक्त विचार आला आणि पाहिलं हा विचार आला आहे आणि पुन्हा श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केले. हे तटस्थपणे पाहणे महत्त्वाचे असते. आता तुमचे मन सूक्ष्म होत जाते आणि हे सूक्ष्म झालेले मन तुमच्या शरीरामध्ये ज्या काही बारीक बारीक संवेदना होतात ते पाहण्यासाठी उपयुक्त ठरते. शरीरामध्ये कोठे मुंग्या येत आहे, कोठे जडपणा जाणवत आहे, कुठे उष्णता जाणवत आहे, कुठे वेदना जाणवत आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा. त्या संवेदनेचा तिरस्कार करू नका. त्यांच्यावर प्रतिक्रिया देऊ नका. केवळ तटस्थपणे निरीक्षण करा. त्या संवेदनांचे स्वरूप पहा. ती संवेदना घन आहे की हलकी आहे, ती बदलत आहे, कशा प्रकारे बदलत आहे, ती कशा प्रकारे उत्पन्न होत आहे, कशा प्रकारे नष्ट होत आहे हे पहा. हे अनुभव करा. हे अनुभव करता करता तुम्हाला अनित्यता म्हणजे काय हे समजेल. अनित्यता म्हणजे उत्पन्न होणे, नष्ट होणे. शरीरावरच्या प्रत्येक संवेदना ज्या उत्पन्न होतात, नष्ट होतात. आपले विचारही उत्पन्न होतात, नष्ट होतात. या सृष्टीतील प्रत्येक गोष्टही उत्पन्न होते, नष्ट होते. हेच असतं अनित्य भाव. आता ध्यानाच्या अंतिम टप्प्यात सर्व प्रयत्न सोडून द्या. श्वासाचे निरीक्षण देखील सोडून द्या. विचार सोडून द्या. श्वास पाहणे सोडून द्या. संवेदना सोडून द्या. फक्त असणे पहा. फक्त तुम्ही आहात ही जाणीव ठेवा. फक्त जाणीव असली पाहिजे की तुम्ही ध्यान करत आहात. फक्त जाणीव असली पाहिजे. श्वास नाही, संवेदना नाही, विचार नाही, कुठला शब्द नाही. फक्त एक जाणीव, शांततेची जाणीव. स्वामी विवेकानंद म्हणतात या अवस्थेमध्ये तुम्ही विश्वाशी एकरूप होतात. या शांततेत कमीत कमी
5 मिनिटे थांबण्याचा प्रयत्न करा. ही अवस्था तुम्हाला एक वेगळीच शांती प्रदान करते. ह्या विश्वाशी एकरूप करून टाकते, या ब्रह्मांडामध्ये विलीन करून टाकते. ध्यान ही केवळ 15-20 मिनिटे करण्याची प्रक्रिया नाही. ध्यान एक जीवनशैली आहे. नियमित ध्यान केल्यामुळे मेंदू लवकर निर्णय घेऊ शकतो, भावनांवर नियंत्रण करू शकतो, आपला मेंदू अधिक कार्यक्षम होतो. तसेच ध्यानामुळे रक्तातील तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात. शरीरामध्ये आनंदाचे हार्मोन्स वाढतात, आरोग्य देखील सुधारते. ध्यानाची समाप्ती ही सुरुवाती इतकीच महत्त्वाची असते. जसं ध्यानाला बसताना हळुवारपणे डोळे मिटून श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यानाला बसतो, त्याचप्रमाणे ध्यानातून बाहेर येताना आधी श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करावे. परंतु ध्यानातून लगेच उठू नये. ध्यान संपल्यानंतर ध्यानावस्थेतच बसून काही क्षण स्वतःसोबत कृतज्ञता व्यक्त करावी. सर्व जग सुखी हो, सर्वांचं कल्याण हो, सर्व सुखी हो, माझ्या हातून कुणाचंही नुकसान होऊ नये, माझ्या हातून प्रत्येकाचं कल्याण हो, प्रत्येकाचं भलं हो. माझा परिवार, माझ्या आसपासचे, माझे शेजारचे, माझे मित्र, माझे शत्रू देखील सर्व सुखी हो, असे मनातल्या मनात प्रार्थना करावी. त्यानंतर दोन्ही तळवे एकमेकांवर घासून उष्णता निर्माण करा आणि ते हात डोळ्यांवर ठेवा. ध्यानातून निर्माण झालेली ऊर्जा डोळ्यांमार्फत पूर्ण शरीरात पसरून द्या. त्यानंतर जमिनीकडे पाहत पाहत सावकाशपणे डोळे उघडा. उजेडाशी जुळवून घेण्याचा हळूहळू प्रयत्न करा. ध्यानातून बाहेर आल्यानंतर आपण पुन्हा त्याच जुन्या जगात आणि तणावात जातो. हे टाळण्यासाठी ध्यानानंतर काळजी घेणं आवश्यक असतं. ध्यानानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिटे कुणाशीही बोलू नका. ध्यानातील शांतता आपल्या आत पूर्णपणे मुरू द्या. ध्यानानंतर 10 मिनिटे ध्यानाच्या त्याच खोलीमध्ये किंवा ज्या जागी तुम्ही ध्यानाला बसलेले आहे त्या जागी थोडेसे उभे राहा. ओशोंनी म्हटल्याप्रमाणे ध्यान संपले तरी देखील साक्षीभाव संपवून देऊ नका. तुम्ही दिवसभरात कुठलेही काम करत असाल तर मी हे काम करत आहे याची जाणीव ठेवा. ध्यानानंतर चालताना, पाणी पिताना, प्रत्येक कृती करताना तटस्थ राहून करा. पाण्याचा घोट पिताना ओठापासून ते पोटापर्यंत ती पाण्याची चव अनुभवा. पाणी कशा प्रकारे शरीराला स्पर्श करत आहे ते अनुभवा. जर ध्यानामध्ये काही महत्त्वाचा विचार किंवा अनुभव आला असेल तर त्याची नोंद एका डायरीत करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रगतीचा आलेख समजेल. तुम्ही ध्यानामध्ये खरंच प्रगती करत आहात का ते समजेल. ध्यानाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तटस्थता हे खूप महत्त्वाचे सूत्र आहे. तटस्थता हा भाव ठेवून ध्यान करावे. भावनांच्या प्रवाहात वाहून जाऊ नये. तुम्ही त्या प्रवाहाच्या काठावर उभे राहून तटस्थपणे त्याचे सौंदर्य पाहत आहे असे समजावे. ध्यान हा एक केवळ व्यायाम नाही, तर ध्यान हे स्वतःच्या आत्म्याशी केलेला संवाद आहे. तुम्ही तुमच्या जीवनातील संकटाकडे, विचारांकडे आणि भावनांकडे एका वेगळ्या उंचीवरून पाहू शकाल. शांती बाहेर कुठेही नसून ती तुमच्या आत असलेल्या स्थिर बिंदूमध्ये आहे. जेव्हा तुम्ही तटस्थ होता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता. ध्यानाचा हा प्रवास तुम्ही आजपासूनच सुरू करा.
सुरुवात कठीण वाटेल, मन बंड करेल, शरीर विद्रोह करेल, पण सातत्य हीच गुरु किल्ली आहे. लक्षात ठेवा, 1000 मैलांच्या प्रवासासाठी पहिला पाऊल उचलणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल उचलता तेव्हाच तुम्ही प्रवासाला सुरुवात करता. तुम्ही फक्त पहिले पाऊल उचला, उर्वरित मार्ग स्वतःचेच मन तुम्हाला मार्ग दाखवेल. तटस्थ राहा, सजग राहा, स्वतःचा शोध घ्या आणि ध्यान करा. धन्यवाद.